नमस्कार फ्रेंड्स, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण कच्च्या कैरीचा मुरंबा कसा करायचा ते पण खूप साधा आणि सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत। चला तर फ्रेंड्स सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ। फ्रेंड्स, या कैऱ्या आपण धुवून घेतलेल्या आहेत, याची सालं काढून घेणार आहोत। या पद्धतीने बघू शकता, बटाटा सालायचं आहे, त्याच्याने अशी साल काढून घ्यायची। तर फ्रेंड्स, आता ही कैरी आपण याच्याने किस करून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही या पद्धतीने बघू शकता फ्रेंड्स, ही कैरी अशीच किसायची आहे। याच्याने काय होतं, लांब लांब किस पडतो। बघू शकता तुम्ही, आणि मुरंबा पण खूप छान लागतो। हे करून आपण ह्या सगळ्या कैऱ्या अशा किसून घेणार आहोत। किस बघा किती सुंदर होतं। तर फ्रेंड्स, बघू शकता तुम्ही, सगळ्या कैरींचा असा मी किस करून घेतलेला आहे। इथे मी 2 किलो कच्ची कैरी घेतलेली होती आणि त्याचा असा थोडासा जाडसर किस करून घेतलेला बघू शकता तुम्ही मुरंब्यासाठी, आणि कढईमध्ये टाकून घेतलेली आहे। त्याचबरोबर 2 किलो कच्च्या कैरीला आपण इथे 1 किलो साखर घेणार आहोत। इथे मी 1 किलो साखर घेतलेली आहे, बघू शकता फ्रेंड्स। आपण जी कैरी किसून ठेवलेली होती त्याच्यामध्ये ती साखर टाकून बघू शकता तुम्ही, छान असं पाणी सुटलेलं आहे। हे जवळजवळ आहे ना, आपल्याला 1 तास शिजवून घ्यायचे। तर फ्रेंड्स, इथं बघू शकतात, इथं साखर आणि वेलची असं काढून घेतलेली खलबत्त्यामध्ये। वेलची टाकल्याने चव खूप छान येते या मुरंब्याला। पाहू शकतात, छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त शिजून घ्यायचं आहे। बघू शकतात, इथे बघू शकतात आपला मुरंबा छान झालेला आहे। कलर पण खूप सुरेख आलेला आहे। पाहू शकतात, मस्त असा ड्राय झालेला आहे। खूप सुंदर दिसतं, खूप चटपटीत होता हा मुरंबा। तर फ्रेंड्स, मुरंब्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल। बाय बाय।